दुपारी तुमच्या विरोधकांनी घेतली, आता परत तुम्ही आम्हाला बोलवलं, नेमका काय विषय आहे? हे खरं तर काल 2 दिवसापूर्वीच्या आमदार साहेबांच्या वक्तव्यांचा निषेध व्यक्त करून उत्तर आपण दिली. परंतु जे नव्यानं आज त्यांनी जे सातबाऱ्याच्या विषयी जे सांगितलं की सरपावती आणि त्याच्यामधून फसवणूक केली कोणा शेतकऱ्याची, तर त्या संबंधित महिलांना त्यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये आणण्याचा प्रयत्न केला. परंतु मला सांगायचं असं आहे की तीच बाईट जर आपण जी तुम्ही सर्व पत्रकारांनी घेतली ती जर पुन्हा नीट ऐकली तर त्या बाईटमध्येच सगळी उत्तर आली. त्यांनी सांगितलं की खोटे ID कार्ड बनवून लोकांना फसवलं आणि त्या संबंधित महिला त्या ठिकाणी म्हणतायत की मला पहिल्यांदा वारसनोंदीसाठी आणि सक्सेशनसाठी मी सभापतींकडे गेले. सक्सेशन म्हणजे आपण जे वारसनोंदीसाठी सक्सेशन सर्टिफिकेट उपलब्ध करतो त्याकरता. परंतु त्याकरता जर ते माझ्याकडे आले तर नंतरनं त्यांच्याच बाईटमध्ये त्याच सांगतायत की आमचा व्यवहार ठरला, एवढ्या पैशाला ठरला, 61 लाखाला ठरला, पहिले 1 लाख रुपये दिले, नंतरचे 10 लाख रुपये. ते RTGS सांगतात, परंतु तोही डॉक्युमेंटचा चेकच आहे, ते काही RTGS नाही आहे. म्हणजे तुम्हाला जर व्यवहारापोटी 11 लाख रुपये भेटले, जर तुमची वारसनोंद करायची तर तुमच्या वारसनोंदीसाठी मी तुम्हाला कशाला 11 लाख रुपये देईन? तुमचा आणि माझा व्यवहार ठरला हे तुमच्या उत्तरातच स्पष्ट आलं. आणि व्यवहार ठरल्यानंतर एक दिवशी मी तुम्हाला पुरावा दाखवतो की संबंधित व्यक्ती त्याच व्यवहाराच्या करता, आता त्या व्यक्ती त्या क्षेत्रामध्ये अनेक त्या ठिकाणी वारस आहेत, अनेक वारसांचा तो विस्तार आहे. परंतु त्यांचंच त्यावेळेसच क्षेत्र आता तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता की ही संबंधित व्हिडिओ विद्यमान आमदारांच्या घरातली आहे. त्याच ठिकाणी ही व्यक्ती किती तारखेला गेलेली आहे ते या व्हिडिओमध्ये खाली आहे पेजवर, 7 सप्टेंबर रोजी. म्हणजे तुम्हाला स्वतःला सदरचं क्षेत्र करायचं होतं. सदरचं क्षेत्र हे करण्याकरता त्यांचा काय आपापसात व्यवहार ठरला असेल, परंतु ज्यावेळेस डॉक्युमेंट करायला गेले त्यावेळेस त्यांना कळालं की याच्यामध्ये तर रजिस्टर डॉक्युमेंट झालेलं आहे. त्यांना सुरुवातीला वाटलं की ही काही स्टॅम्प पेपरवरची सरपावती असेल त्यामुळे आपण डॉक्युमेंट करूयात. मग त्यांनी ते रद्द करून मागण्याचा प्रयत्न केला. शेतकरी माझ्याकडे रद्द करून मागण्याकरता आल्यानंतर मी आश्चर्यचकित झालो की काय झालं, तुम्हाला अचानक का रद्द करायचं बाबा, पैसे कमी भेटले, काय अडचण आहे मला सांगा, वाढवून पाहिजे का काय पाहिजे? तर ते फक्त म्हणायचे रद्द करून पाहिजे. तर म्हटलं ठीक आहे रद्द करून देऊ, परंतु तुम्ही ज्यावेळेस माझ्याकडे आलात त्यावेळेस सदरचं क्षेत्र मी काय तुम्हाला शोधत आलो नव्हतं. त्या व्यक्तीचे मिस्टर माझ्या गावातले आहेत, ते राक्षे आडनावाचेच आहेत आणि म्हणून सदरची व्यक्ती माझ्याकडे आली. त्यावेळेस ती प्रॉपर्टी लिटिगेशनची होती. त्यांच्या वडिलांना म्हणजे 3 बायकांचा विस्तार आणि असं मोठा परिवार त्यामध्ये आहे, त्यामुळे अनेक वारसांचा वाद, लिटिगेशनचं क्षेत्र असल्याने अनेक वारसांचा विषय होता. आणि मग त्यावेळेस यांना ज्यावेळेस तो मिटवायचा आहे त्यावेळेस मी म्हटलं मला जर बाकीचे वारस जुळले तरच सदरचं क्षेत्र मी विकत घेण्यास तयार होईल. मग इतर वारसांचंही ज्यावेळेस मी क्षेत्र घेतलं, यांचंही क्षेत्र त्यावेळेस घेतलं. जो काही व्यवहार ठरला त्या व्यवहार ठरलेल्या रकमेमध्ये प्रत्येकाला आपापसात जो काही व्यवहार ठरला त्या रकमेमध्ये ते 60% झालं, रजिस्टर झालं. आपण पाहू शकतो माझ्याकडे आता इथं रजिस्टर डॉक्युमेंट आहे, याची तुम्ही किंमत पाहू शकता. सरकारी किमतीपेक्षा जास्त किमतीमध्ये मी ते डॉक्युमेंट केले. आणि याच क्षेत्रामध्ये जर ते सांगतात की आम्हाला फसवून नेलं, तर वारस नोंदीसाठी येताना आता बघू शकता इथं सुरुवातीला त्यांचं हे आहे, त्याच्यानंतरनं त्यांच्या पतीने देखील मान्यता दिली. मग वारस नोंदीला तुमच्या पतीची काय गरज आहे? याच्यामध्ये आपण पाहू शकता की जे भरणा तपशिलामध्ये जे चेक मी सांगितले ते पहिला चेक त्यांनी पास केलाय, दुसराही 10 लाखाचा जो चेक आहे तोही त्यांनी पास केलाय. दोन्ही चेक तुम्ही जर पास केलेत त्याच्यामध्ये अंतर आहे 2-3 महिन्याचं दोन्ही चेकमध्ये. आणि मग एवढ्या दिवसानंतरनं हे पाहू शकता आपण त्यांच्या सह्या, शिवाय रजिस्टर कार्यालयामध्ये त्या ठिकाणी देखील आता ह्या सह्या आणि अंगठे तुमच्या रजिस्टर ऑफिसच्या पुढे, हे काय तुम्ही स्वतः सुशिक्षित ते शेतकरी आहेत, ते काय अशा फसवून कोणाला केल्या जातात का? तुमचा व्यवहार ठरला, व्यवहारानंतर तुम्हाला काहीतरी लोकांनी लालसा दाखवण्याचा प्रयत्न केला. मध्यंतरीच्या जिल्हा परिषदच्या निवडणुका काळातच हे प्रकरण त्यांनी गाजवलं, परंतु त्याच्यामध्ये त्यांना काही फार यश आलं नाही. आणि त्यांना वाटलं की कुठंतरी अंकुश राक्षेंचे व्यवहारातले पैसे अडकवून राहावेत आणि मग त्यांची आर्थिक आपण कशी तरी अडकवणूक करू शकतो जेणेकरून तो निवडणुकीला अडचणीत येईल. म्हणजे एखाद्या निवडणुकीला माणूस सामोरे जाताना मी काय माझा एखादा व्यवहार होईल आणि त्या व्यवहारावर निवडणूक लढतो अशी काही परिस्थिती नसते. सदरच्या व्यक्तीबरोबर ठरलेला व्यवहार होता, व्यवहाराची रक्कमही त्यांनीच सांगितली आहे आणि त्याच रकमेला तो सरकारी बाजारभावापेक्षा
जास्त बाजारभाव मी दिलाय. जे रजिस्टर डॉक्युमेंट आहे त्याच्यामध्ये त्यांच्या सह्या, अंगठे, त्यांचे डॉक्युमेंट. आता अजून गोष्ट आपण पाहू शकतो, मी तुम्हाला दाखवतो. त्यांच्याच मिस्टरांनी मला बँक स्टेटमेंट पाठवलेत, सदरच्या व्यक्तीचं बँक अकाउंट पैसे पाठवण्याकरता. अजूनही मला वेळेनुसार आता ही सगळी कागदपत्र संबंधित व्यक्ती त्यांचा मिस्टर आहे, त्यांच्याच मिस्टरने मला सगळी कागदपत्र, त्यांची ओळखपत्र सगळं पाठवले. सर्टिफिकेट त्यांचं मृत्यूचं, हे त्यांचे बँकेचं पासबुक, ज्या अकाउंटवर पैसे त्यांना हवे होते किंवा अकाउंट डिटेल्स पाहिजे ते पाठवले. याच्या व्यतिरिक्त मला अजून वेळेनुसार बरेचसे त्यांचे चॅटिंग, बोलणं, बऱ्याच गोष्टी सादर करता येतील. कारण मी एवढा तरी काय कच्चा नाही की माझ्याच गावातल्या व्यक्तीला मी काही अशी फसवणूक करून कोणाचं डॉक्युमेंट करेल. आणि त्यांच्या बोलण्यातही कळलं ती काय असं वयोवृद्ध व्यक्ती आहे का फसवणारी. तुम्ही वारस नोंदीला जाताय, मग तुम्ही रजिस्टर ऑफिसला आलात कशाला? वारस नोंदीला कोणी तुम्हाला पैसे देणार आहे का? तुम्ही जर पैसे घेतले, तुम्ही स्वतः सांगतायत आम्ही चेक भेटला 1 लाख नंतर 10 लाख, तुमचे पुढचे पैसे तुम्हाला वारस नोंद तुम्ही तुमची करून घ्यायची, ती काय मी करून नाही घ्यायची, तुम्ही तुमची वारस नोंद करून घ्यायची असं तुम्ही डॉक्युमेंटमध्ये दिलंय. आणि वारस नोंदीनंतर खरेदी खताच्या वेळी तुम्हाला पैसे मिळतील. खरेदी खत मी आजही करायला तयार आहे, तुम्ही वारस नोंद करावी, खरेदी खत करू. त्याच्यामध्ये मला काय ते सदरचे क्षेत्र मी काय पुढचा व्यवहार पूर्ण करायला तयार नाही, अशी काही अडचण नाही. व्यवहार मी पूर्ण करायला 100% तयार आहे. परंतु त्यांना काहीतरी फसवण्यात येते की आता जसं मागाशी त्यांनी सांगितलं 10 कोटीची प्रॉपर्टी. माझं त्यांना आव्हान आहे, 10 कोटीची प्रॉपर्टी असेल ना, तुम्ही ते 10 कोटीचा व्यवहार लावा, मी डॉक्युमेंटला सायनला येतो. वरचे 7-8 कोटी रुपये तुम्हाला ज्यांनी मला मुलाखतीला मदत केली, ज्यांनी मार्गदर्शन केलं त्यांच्यात वाटून घ्या, काही अडचण नाही. जर तिची खरंच एवढी प्रॉपर्टी असेल तर 70-80% रक्कम तुम्हाला घ्या, मला उरलेली रक्कम द्या नापा म्हणून. जर एवढीच त्याची परिस्थिती असेल तर मग सदरची गोष्ट मला वाटतं त्यांनी जो आरोप केला, मी त्यांना आवाहन केलं होतं की तुम्ही सौरंगे मंदिरावर शपथ घ्यायला. कारण मला वाटलं होतं त्यांची तिथं श्रद्धा असेल, तर त्याऐवजी त्यांनी केविलवाना प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नामध्येच त्यांचं अपयश दिसून आलं की त्या बाईटमध्येच सदरचं उत्तर कळून आलं की ती काही फसवणूक नाही, तो व्यवहार आहे. आणि व्यवहार प्रत्येक कार्यकर्ता त्याच्या जीवनामध्ये व्यवहार करणं ज्याचा त्याचा अधिकार आहे. मी रीतसर व्यवहार केलाय, त्याच्यात कुठलीच कोणाची फसवणूक नाही, त्याचं मी खंडन करतो. अजून काही आपले प्रश्न असतील तर विचार. नाही, व्यवहार रद्द वगैरे काही नाही केला. व्यवहार रद्द काही नाही केला. सदरच्या व्यक्तीचे वडील हे मयत आहेत, त्यांची अजून वारस नोंद लागायची बाकी आहे. त्यामुळं सध्या फक्त रजिस्टर साठेखत पॉवर पॅटर्नने झालेली आहे, म्हणजे कुलमुक्ती आरपत्र आणि साठेखत. आता त्याच्यामध्ये इतरही वारस, आणि ते जे सांगितलं त्यांनी 114 गुंठ्याचं, तो फक्त 37 गुंठ्याचा विषय. तुम्ही याच्यात बघू शकता क्षेत्रफळ किती दिले. तुम्ही तेवढं घेतलंय का? हो, तेवढंच क्षेत्र मी घेतलेलं आहे. 114 गुंठे वगैरे काही मी ते घेतलेलं नाही. त्यांचा आरोप आहे 114 गुंठे तुम्ही घेतलंय. नाही, इथं डॉक्युमेंटला दिसतं 11 लाख रुपयाचं पेमेंट. 2 चेक आहेत. एक कॅश पण केलं नाही, 11 लाख रुपयाचं एक, पहिलं 1 लाखाचं चेक, दुसरा 10 लाखाचं चेक. दोन्ही चेक त्यांनी वठवलेत. दोन्ही चेकमध्ये 2-3 महिन्याचं अंतर आहे. दोन्ही चेक पास झालेत. आणि ज्यावेळेस ते सांगतात पैसे, तिथंच फसवणुकीचा विषय संपला ना. हा व्यवहार आहे हे कळपुढं आलं. त्यांनी काय सांगण्याचा प्रयत्न केला होता की वारस नोंदीच्या नावाखाली आम्हाला खोट्या सह्या घेतल्या. तुम्ही वारस नोंदीला तुम्हाला कोण पैसे देतं का? तुम्ही जर वारस नोंदीला आलात तर पैसे कशाचे घेऊन गेला? आणि वारस नोंद रजिस्टर ऑफिसला होती का? इथंच ते कळालंय. पैसे अकाउंटवर टाकले. नाही, चेक आहेत ते चेक त्यांनी वठवलेत. बळच वगैरे टाकलेले मी दाखवले ना मगाशी की आरटीजीएस नाही केलेलं, तो चेक आहे. चेक नंबर पण तुम्हाला सांगतो. आरटीजीएस वगैरे काय केलेलं नाही. पहिल्या याच्यामध्ये 001 नंबरचा चेक आहे माझ्या पत्नीच्या अकाउंटचा. दुसरा चेक 002 नंबरचा चेक, आणि हा चेक वाटलाय त्यांच्या बँक स्टेटमेंटला, ते चेक करू शकता. तो काय आरटीजीएस वगैरे नाही केलेलं. आणि विषय असा आहे महत्वाचा की तुम्ही सांगताय ना वारस नोंदीसाठी आलात, आणि वारस नोंदीच्या वेळेस चेक कशाचे घेतले? मग तुम्ही वारस नोंद करायला काय समोरचा माणूस तुम्हाला पैसे देणार आहे का? वारस नोंदीला तुम्ही तलाठी ऑफिसला जाऊन वारस नोंद करायची असते. तुम्ही व्यवहार करायला आलात, तुमची जागा विकली, तुम्ही तुमच्या अजूनची जागा तुमच्या नावावर होण्यापूर्वी तुम्ही विकली. तिचा जो तुम्हाला बाजारभावानुसार माल पाहिजे होता आणि सरकारी किमतीपेक्षा जास्त दराने मी घेतली, ते आपण पाहू शकतो. कशी फसवणूक? नाही, तर स्पष्ट म्हणणे, त्यांचं जे म्हणणे होतं की फसवणूक काय केली आता ते सांगतायत की वारस नोंदीच्या नावाखाली डॉक्युमेंट केलं. वारस नोंदीच्या नावाखाली डॉक्युमेंट जर केलं असेल तर चेक कशाचे नेले तुम्ही? समजा मी तुमची वारस नोंद करण्याकरता येतोय, तर तुम्ही वारस नोंद तलाठी कार्यालयात करता, त्याच्या बदली काय तलाठी तुम्हाला पैसे देणार आहे का? तुम्ही जर पैसे नेले तर तुम्ही व्यवहार केलाय. आणि त्यांनीच त्यांच्या मुलाखतीत सांगितले ना, रकमा सांगितल्या 61 लाखाला व्यवहार ठरला एवढ्या. मग रकमा तुम्ही सांगितल्यात म्हणजे तुम्ही ज्ञात आहात. तुम्ही मला, मी मोबाईलवर आता 5 मिनिटापूर्वी दाखवलं, त्यांनीच त्यांचे बँक स्टेटमेंट, मला बँकचे डिटेल्स टाकलेत. मग तुम्ही बँकेचे डिटेल्स वारस नोंदी करता मला दिले का? वारस नोंदीला बँकेचे डिटेल्स कशाला लागतात? बरं, तुम्ही वारस नोंदीला आलात, मग तुमचा पती काय वारस आहे का?
तुमच्या पतीने डॉक्युमेंटला मान्यता का दिली? त्याचे पण रजिस्टर ऑफिस पुढं सह्या त्या ठिकाणी आहेत, फोटो आहे, अंगठा आहे, त्यांचाही आहेत आणि त्याही सुशिक्षित आहेत. त्या काय अडाणी आहेत असं काही नाही. हा फक्त एक राजकीय जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये माझ्या पुढे बनाव करण्याकरता किंवा बदनामी करण्याकरता एक षडयंत्र त्या काळात त्यांनी रचलं, जे त्यावेळेस असफल झालं. आता परत आमदार साहेब बोलून गेले, त्यामुळे त्यांना पुढे काहीतरी आणायचं होतं म्हणून तो एक छोटासा प्रयत्न त्यांनी केला, पण याच्यात काहीच नाही. ते त्याच मुद्द्यावरती दिसतंय. आता ते साटेकत आहे, सरळ सरळ तो व्यवहाराचा भाग आहे आणि व्यवहार मी पूर्ण करण्यास त्यांना तयार आहे. त्यांना त्या व्यवहारात नामंजुरी असेल तर ते त्यांची हरकत घेऊ शकतात. अजून तो वारस नोंदीवरती पेंडिंग आहे. वारस नोंद त्याच्यात अनेक वारस आहेत, त्या वारसांमध्ये आपापसातला वाद चालू आहे. तो महसूल डिपार्टमेंटमध्ये अजून त्याचा निकाल लागायचा पेंडिंग आहे. या सगळ्यानंतर मी कालही तुम्हाला विचारण्याचा प्रयत्न केला, अनेक विरोधक आहेत त्यांच्याकडे, पण त्यांनी तुम्हालाच का टार्गेट केलं? आता हा प्रश्न खरं तर याचं उत्तर आमदार साहेब देऊ शकते. मी सांगितलं की कधी कधी माणसाला काही लोकांची भीती वाटते, त्यांना किंवा मी म्हटलं की त्यांना मला मोठं करायचं काहीतरी त्यांचं स्वप्न असेल, काही वेळेस बोलून दुसऱ्याला मोठं करण्याचा एक प्रयत्न असतो, किंवा कोणीच नसेल म्हणून त्यांना बोलायचं वाटलं, किंवा त्यांना माझी खरंच भीती वाटत असेल. मला तरी वैयक्तिक असं वाटतंय की त्यांना असं वाटलेलं की आपले सदस्य फुटतात की काय. आणि दुसरं मी कालही सांगितलं की जिल्हा परिषदच्या गटामध्ये जरी मी पराभूत झालो असलो, आता आज ते म्हणाले की पराभूत उमेदवार आहे, पण मला 13,500हून अधिक मतं माझ्या पत्नीला पडली. म्हणजे माझ्या मागं काही समाज नाही, जनता नाही असं नाही. ती काय मतं काय अशी 200-500 मतं नाही आहेत. त्यामुळं खऱ्या अर्थानं त्यांना याची भीती आहे की आता आपल्याच जिल्हा परिषदच्या गटामध्ये एवढं मोठं मताधिक्य एखाद्याने घेतलंय आणि ते पण आपण सत्तेवर असताना किंवा आपण आमदार असताना, विद्यमान झेडपी सदस्य, शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला तो गट असताना, राष्ट्रवादीला तिथं पहिल्यांदा एवढं मतदान गेल्या अनेक वर्षाच्या कालखंडानंतर झालं. त्यामुळे त्यांना त्याची भीती वाटत असावी म्हणून ते बोलतायत. राष्ट्रवादी काल त्यांनी असं पण म्हटलं की मंगेश सावंत सोबत त्यांनी म्हणले की 2 कोटींची मला ऑफर दिली, याचे माझ्याकडे पुरावे सुद्धा आहेत, सर्व आहे की राष्ट्रवादीचे बगलबच्च्यांनी केली. नक्की कोणी केली? आता बघा, राष्ट्रवादीच्या बगलबच्च्यांनी ऑफर केली. मी कालही म्हटलं आम्ही ऑफर 2 कोटी काय, आम्ही 100 नाही 1000 कोटीची ऑफर देऊ. पैसे दिल्यानंतर ते दिले मानता येतात, तोपर्यंत गनिमी कावा करता येतो. मंगेश सावंत माझे जवळचे नातेवाईक आहेत. माझ्या भावाची मुलगी त्यांच्या घरात दिली. आता माझा नातेवाईक उपसभापती झाला, मला आनंद आहे. काहीतरी गनिमी कावा केला, त्यांना वाटलं असेल मंगेश सावंत फुटतात की काय, आणि मंगेश सावंतांना मिळालेली ऑफर आता त्यातनं जर खोलात ते गेले पुरावे बाहेर काढायला, तर 1 कोटीची ऑफर होती. त्यांनी विचारलं अजून किती वाढेल, मग ते 2 कोटीवर आकडा गेलाय. त्यामुळे त्यांनीच विचारणा केली की अजून किती भेटू शकतात. याच्यात त्यांच्या पक्षाला कळालं असेल की बाबा हाच माणूस बायबल होतो काय, त्यापेक्षा त्याच्या घरात पहिली माळ घालावी. आता त्या खोलात जायचं नाही. ऑफर कुणी दिली, काय दिली, त्याच्यापेक्षा मी तर म्हणतो मी अजून ऑफर देईल. मी तुम्हाला पैसे दिल्यानंतर मी अपराधी, तोपर्यंत मी माझं राजकारण गनिमी काव्याने किंवा मी माझ्या पार्टीचे कार्यकर्ते करतील. आणि फोडाफोडी जर तुम्ही नाही केली तर कृषी उत्पन्न बाजार समितीला 11 संचालक राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारांचे आले होते, सन्माननीय दिलीप अण्णांच्या नेतृत्वाखाली निवडून आले होते. मग तुम्ही त्यावेळेस का फोडाफोडी केली? त्यावेळेस ही घोडे बाजार होऊन संचालक फुटले ना, आज तुम्ही तिथं नवीन सभापती बसवले, उपसभापती बसवले. मग तुम्ही हे राजकारण तालुक्यात याच पंचवार्षिक मध्ये केले, आणि तुम्ही जे केलं तेच करण्याचा प्रयत्न जर कोणी केला तर जो तो पक्ष ज्याची त्याची सत्ता आणण्याकरता प्रयत्न करतो. उलट तुम्हाला शुभेच्छा आहे. मी कालही म्हणालो की 9 सदस्य तुमचे गुन्हे गोविंदाने राहावेत, तुमची सत्ता 5 वर्ष अबाधित राहावीत. आमच्या तुम्हाला भरभरून शुभेच्छा. चांगली कामं करा, चांगल्या कामांचा अंकुश राक्षे नेहमी पुढे येऊन कौतुक करेल. विरोधाला विरोध म्हणून विरोध करणारा मी कार्यकर्ता नाही, माझा पक्षही नाही. तुम्ही जे चांगले ठराव आणले तर त्याच्या पुढे पंचायत समितीला आमचेही सदस्य तुम्हाला मदत करेल, आम्ही तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करू. त्याच्यामध्ये काय आम्हाला त्या सदस्यांवर टीका करायची नाही. आज ते नव्याने आलेत, त्यांना आत्ताशी त्यांची सुरुवात आहे. पहिल्या दुसऱ्या दिवशी त्यांचा नेत्यांवरती प्रेमापोटी त्यांनी त्यांचे प्रयत्न केले असतील, परंतु पुढच्या कालखंडामध्ये त्यांनी त्यांचे संचालक जरूर एकजुटीने टिकवावेत. आमचे त्यांना शुभेच्छा आहेत. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा.